पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 25 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 25. प्रेषितांची कृत्ये अध्याय 25. फेस्तासमोर पौलाची चौकशी. फेस्तासमोर पौलाची चौकशी. मग फेस्त सुभ्यात येऊन 3 दिवसांनी कैसरियाहून यरुशलेमास वर गेला. तेव्हा प्रमुख याजक व यहुद्यातील मुख्य पुरुष यांनी त्याचकडे पौलावर फिर्याद केली आणि मेहरबानी करून त्याला यरुशलेमात बोलावून घ्यावे अशी त्याकडे विनंती केली. ते वाटेत त्याचा घात करण्याकरता दबा धरण्याच्या व्यवस्थेत होते. फेस्ताने उत्तर दिले, पौल कैसरियात कैदेत आहे. मी स्वतः तिकडे लवकरच जाणार आहे. म्हणून त्या मनुष्याचा काही अपराध असला तर तुम्हातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याजवर आरोप ठेवावा. मग तो त्याजमध्ये 8-10 दिवस राहून कैसरियास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेमाहून आलेले काही यहुदी यांनी त्याच्या सभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्याच्याने करवेना असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याजवर ठेवले. पौलाने प्रत्युत्तर केले की मी यहुद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादावी अशा इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, यरुशलेमास जाऊन तेथे माझ्यापुढे या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का? तेव्हा पौलाने म्हटले, कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे. येथेच माझा न्याय व्हावा. मी यहुद्यांचा काही अन्याय केला नाही, हे आपणही चांगले ओळखता. मी अन्याय केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असेल तर मी मरावयास अमान्य नाही. परंतु ते मजवर जे आरोप आणतात त्यात जर एकही खरा ठरत नाही तर त्यांच्या स्वाधीन मला करण्याचा कोणाला अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो. तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर तू कैसरापुढे जाशील. अग्रिप्पा व बर्निका. अग्रिप्पा व बर्निका. मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्निका ही कैसरियात येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, फेलिक्साने बंदीत ठेवलेला असा एक मनुष्य इथे आहे. मी यरुशलेमास गेलो तेव्हा त्याजवर यहुद्यांच्या मुख्य याजकांनी व वडील मंडळींनी फिर्याद करून त्याजविरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यास मी उत्तर दिले की आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपीविषयी प्रत्युत्तर देण्याचा आरोपीला प्रसंग मिळवण्यापूर्वी कोणत्याही माणसाला दंडाकरता सोपवून द्यावे अशी रोमी लोकांची रीत नाही. यास्तव ते येथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या मनुष्याला आणावयास हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याचविषयी माझ्या मनात संशय आला होता त्यांचा आरोप त्यांनी त्याजवर ठेवला नाही. केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू याचविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता. तेव्हा त्याची चौकशी कशी चालवावी हे मला सुचेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, यरुशलेमास जाऊन तेथे या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का? तेव्हा बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे. अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, त्या माणसाचे ऐकावे असे माझ्याही मनात आहे. त्याने उत्तर दिले, उद्या त्याचे ऐकाव्यास आपल्याला मिळेल. दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्निका ही मोठ्या थाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक यांच्या सुद्धा दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणले. तेव्हा फेस्त म्हणाला, अग्रिप्पा महाराज व आम्हाबरोबर असणारे सर्व जन हो, या माणसाला तुम्ही पाहताना ह्याने ह्यापुढे जिवंत राहू नये
असे ओरडत यहुद्यांच्या सर्व समुदायाने यरुशलेमास व इथेही मला अर्ज केला, परंतु त्याने मरणायोग्य असे काही केले नाही असे मला समजले. त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला, म्हणून त्याला पाठवण्याचा मी निश्चय केला. याविषयी मी आपल्या स्वामीला काय लिहावे असे काही निश्चित नाही, म्हणून तुमच्यापुढे व विशेष करून अग्रिप्पा महाराज आपणापुढे याला आणले आहे, यासाठी की चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहावयास सापडेल. बंदिवानास पाठविताना त्याचवरील दोषारोप न कळविणे हे मला ठीक दिसत नाही.